इथे राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु ते दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात, ते त्या ठिकाणी स्वागत करत असतात। आज साहेबांच्या वतीने आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत। इथे आपल्या गावच्या सरपंच आदरणीय गडाखताई, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट गडाख त्र्यंबकरावजी गडाख साहेब सर्व या ठिकाणी उपस्थित, पारेगावचे दूध संघाचे संचालक माननीय गडाख साहेब आणि सर्व संजयजी गडाख असे सर्व प्रमुख मंडळी इथे उपस्थित आहेत। वारकरी आपल्यालाही माहिती आहे की एकादशी पंढरपूरचं देवस्थान आणि भागवत धर्म म्हणजे हा आपल्या सर्वांचा महाराष्ट्रातील सर्वांचा एक श्रद्धास्थान असलेला भागवत धर्म आहे। त्यामध्ये पंढरपूरची दिंडी ही त्यामध्ये एक फार महत्त्वाची मानलेली आहे। तुळशीची माळ, गपाळावर बुक्का आणि पंढरपूरची दिंडी आणि एक विठ्ठलाचं स्मरण ह्या गोष्टी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख आहेत आणि त्याला अनुसरून या ठिकाणी ही दिंडी येत आहे। निवृत्तीनाथ महाराजांचं देखील खूप मोठं स्थान या सर्व वारकरी संप्रदायाच्या स्थापनेमध्ये आहे। असा हा एक सोहळा इथे संपन्न होतोय आणि पारेगावचे सर्व नागरिक दरवर्षी सालाबादप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतात। दिंडीचा मुक्काम इथे असतो। पारेगावचे सर्व आभारवृद्ध नागरिक, महिला भगिनी बंधू इथे सर्व उपस्थित असतात। खूप मोठी तयारी या ठिकाणी ते करत असतात। आमच्या आदरणीय सरपंचताई आणि त्यांचे सर्व आहे इथे थोरात साहेबही ह्या रस्त्यासाठी साहेबांनी पूर्वीपासून प्रयत्न केले। हा डांबरी रस्ता त्यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि दिंडीला एक वैद्यकीय सुविधा सुद्धा सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात ट्रस्ट SMBT ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक डॉक्टरांची टीम, 4 लोकांचं पथक, 6 लोकांचं पथक त्या ठिकाणी दिले। ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था थेट पंढरपूरपर्यंत येथे राहणारे की जे वारकरी त्यामध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे, त्या देणार आहोत। अशा पद्धतीने आज या स्वागत समारंभाला आम्ही उपस्थित राहिलो आणि पुन्हा मला हे सांगायचं आहे की आषाढी महिन्यामध्ये ही जे काय पंढरपूरची दिंडी निघते तो आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा भाग आहे आणि त्या निमित्ताने इथे आम्ही सर्वजण स्वागतासाठी उपस्थित आहोत।